देश विदेशात फिरायचे मग निर्धास्तपणे नाशिक रोड येथील सद्धम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीला आजच भेट द्या आणि आवडत्या ठिकाणी फिरायला जा। मागील 6 ते 7 वर्षांपासून सद्धम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीतर्फे अगदी विश्वासाने हजारो पर्यटकांनी टूर केले असून प्रत्येक जण अगदी मनापासून भोसले टूर कंपनीला धन्यवाद देतात। काही वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लावले होते, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून बुद्ध पौर्णिमा दिनांक 23 मे रोजी सद्धम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी प्रतीक आर्केड, शॉप नंबर 20, खान इंडियन पेट्रोल पंपासमोर बिटको पॉइंट नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास डॉक्टर सुधीर सुधाकर इंग्लंड, प्रीती सुधीर सुधाकर श्रीलंका, शिवसेना उभाटा पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, भंते धम्मरत्न, माजी नगरसेविका कविताताई कर्डक, प्रवीण बागुल, माजी नगरसेवक भीमराव धिवरे, ज्येष्ठ पत्रकार सुकेनकर सर, सद्धम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीचे संचालक तथा निवृत्त पोलीस अधिकारी शामराव प्रज्ञासागर भोसले, सिद्धांत शामराव भोसले, अभिजित शामराव भोसले, कुणाल महेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। भोसले टूर कंपनीच्या वतीने काश्मीर, लडाख, राजस्थान, दिल्ली, गोवा, बुद्धगया, काशी, लिंबोणी, संपूर्ण भारतासह श्रीलंका, थायलंड, दुबई अशा विदेशी टूरही आयोजित केल्या जातात। इतर टूर कंपन्यांपेक्षा कमी पैशात तोच आनंद, तोच विश्वास भोसले टूर कंपनीकडून दिला जातोय। स्वतःच्या मालकीच्या लक्झरी बसेस, पर्यटन क्षेत्रातील माहितीगार गाईड आणि विनम्र कर्मचारी याच कारणामुळे पर्यटकही सद्धम्म भोसले टूर कंपनीला जास्त पसंती देत आहेत। सदर कार्यक्रमाप्रसंगी मिलिंद गायकवाड, मंगेश सांगडे, प्रवीण गणेश अंडागडे, अविनाश मनोहर साळवे, दिनेश गौड, अजय पंडित, कुंडलिक रुपवते, संजय अरिंगडे, शशिकांत पगारे, संजय पगारे, शांताराम पानपाटील, कॅप्टन कुणाल गायकवाड, भंते सुमित, सुरेखा शामराव भोसले, प्रियंका सिद्धांत भोसले, महेश्वरी अभिजित भोसले, प्रज्ञा कुणाल जाधव, मैत्री भोसले, सम्राट सोनवणे, शंकर सोळंके, मिलिंद पवार, जयंत निकम, गणेश पाईकराव, कार्तिक निकम, चंद्रप्रकाश शिंगडे, तेजस साळवे, संजय पावरा, सुहास सुरडकर, सिद्धांत मोरे आदींसह सर्व पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सद्धम्म हॉलिडेला आज 7 वर्ष पूर्ण होत आहे। एक वृक्षाचं वटवृक्ष तयार झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत सद्धम्म हॉलिडे टूर्स कंपनी पोहोचलेली आहे। त्याचप्रकारे आज आमच्या इथे मीना हिरे मावशी आलेले आहे। त्यांनी आत्तापर्यंत 3.5 वर्षामध्ये त्यांनी 15 टूर सद्धम्म हॉलिडेजचे केले आहे आणि ते हायेस्ट आहे टूरचे। ते पण ह्या ठिकाणी आले, ते BSNL ला होते, रिटायर आले। थँक्यू सो मच। As a boy, I've known Abhijit, and then he's married now, and both their family has been very close to us and been very helpful. Speak in Hindi. all the best. Hindi. दादा बोल इकडे बघ दोन इकडे। भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने आज या ठिकाणी भव्य असं उद्घाटन झालेलं आहे। खरं तर हे त्याचं 7वं वर्ष आहे। या 7 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रगती केलेली आहे आणि आज या नवीन दालनामध्ये त्याचं ऑफिस या ठिकाणी सुरू झालेलं आहे। खरं तर मराठी माणूस, मराठी तरुण ज्यावेळेस अशी प्रगती करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला प्रचंड आनंद होत असतो। या ठिकाणी अनेक विना टूर्स असेल, केसरी असेल, त्या देखील मराठी माणसाच्याच आहे। त्याच पाठोपाठ भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय केला, कारण आज अनेक लोक या ठिकाणी परदेशात फिरायला जातात। भारतामध्ये असे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फिरायला गेलं पाहिजे, असे ठिकाण त्या ठिकाणी जाऊ शकतात। कारण आजच सकाळी वर्तमानपत्राच्या माध्यमामधून त्यांची मी हे बघितलं, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सविस्तर काय अतिशय कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भारतात फिरता येईल। भारतात वेगवेगळे ठिकाण जातात, राजस्थान असेल, तुमचं काश्मीर असेल, असे अनेक ठिकाणं आहे की त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने फिरू शकतो आणि ते लोक त्या ठिकाणी फिरायला जात असतात। त्याचप्रमाणे दुबई असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, भूतान, युरोप, बाली, अंदमान निकोबार या ठिकाणी देखील आपल्या भारतातले अनेक लोक त्या भागामध्ये फिरायला जात असतात आणि खऱ्या अर्थानं माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर आपले आईवडील देखील त्या ठिकाणी त्या मुलांना चांगल्या प्रगतीवर असतील, चांगले नोकरी धंदे त्यांना असं वाटतं आहे त्या आईवडिलांकडून फिरायला जावं आणि म्हणून मुलं देखील आईवडिलांना फिरायला पाठवतात। काही आईवडील स्वतःहून त्या ठिकाणी फिरायला जात असतात। या ठिकाणी
त्यांना असं वाटतं आणि त्या आईवडिलांनी कुठेतरी फिरायला जावं आणि म्हणून मुलं देखील आईवडिलांना फिरायला पाठवतात. काही आईवडील स्वतःहून त्या ठिकाणी फिरायला जात असतात. या ठिकाणी लेह लडाख असेल, मनाली असेल, मेघालय असेल, राजस्थान हे सगळे भारतामध्ये मला सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये अशी खूप सुंदर ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपण एन्जॉय करू शकतो आणि या धंद्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय वाजवी दरामध्ये जर तुम्ही हा व्यवसाय केला, त्या व्यवसायामध्ये लोकांना मी चांगल्या पद्धतीची सुविधा दिली, त्या ठिकाणी जे काय आपण कमिटमेंट करतो, मग एक टायमाचं नाश्ता असेल, एक टायमाचं जेवण असेल, चांगलं हॉटेल्स असेल, हे सगळं जर आपण व्यवस्थित केलं तुम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या भागातील सगळं व्यवसाय या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज जरी आपल्या या भागामध्ये असेल, नाशिकमध्ये आहे, भविष्यामध्ये फार मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. All the best, and for this new office to be day by day to be a success, and Abhijit and the family to thrive day by day with this new venture. Actually, it's new, not a new venture. He's been doing this for 7 years. 7 years. So, but this is a new, nice office. So, I wish them all the success. All the best. All the best. Thank you. प्रियता फार वाढलेली आहे आणि पोलीस खात्यात राहून हे काम करणं हे शक्य नाही, पण मी ते केल्यामुळे आणि त्यामुळे माझे 5 देशाची धर्मगुरूंशी संपर्क आला. विशेष करून दलाई लामा, लांबा झोपा रिंपोचे, बनते तेरासावा, बनते अरिओन्सो, अशा मोठमोठ्या धर्मगुरूंचा संपर्क आला. मग माझा लहान मुलगा माझ्याबरोबर असल्यामुळं त्याला त्याच्याशी संपर्क आला, त्यांना त्याचे आशीर्वाद भेटले आणि नाशिक बुद्धगयेला सर्वात जास्त बुद्धगयेला मी ट्रिप नेतो. तिथं बुद्धगयेला माझा पहिला सत्कार झाला होता राज्यपालातर्फे. मला एक राजमुद्रा दिलेली होती, ती राजमुद्रा मला राज्यपालांनी आणि मोठ्या धर्मगुरूंनी बुद्धगयेला दिल्यामुळे तर ते मला एक आनंद झाला. माझा मुलगा माझ्याबरोबर असल्यामुळे आम्हाला ही आवड निर्माण झाली आणि या ऐतिहासिक भूमीचं काम करत असल्यामुळे आत्ता आम्ही देशामध्ये बुद्धगया असू, चारधाम असू, सारनाथ असू, कुशीनगर असू, गोवा असू, केरळ असू, राजस्थान असू, हैदराबाद असू, चेन्नई असू, पुऱ्या देशात फिरतो किंवा काश्मीर असो, भूतान, लेह लडाख असं सर्व करतो आणि परदेशामध्ये सुद्धा थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, दुबई हे 4वर जास्त जोर आहे आमचा. असे आम्ही असल्यामुळे लोकांना सेवा देत असल्यामुळे लोकच आम्हाला देत आहे आणि केसरी आणि विनाला आम्ही टप देतोय. आता विना डबल केसरी आणि विना डबल पैसे घेतात लोकांकडून. आम्ही त्यांच्यापेक्षा अर्धे पैसे घेतो, पण आम्ही पण सेवा चांगली देतो आणि हा परिवार आहे आमचा सद्धम्म परिवार. ह्या संस्थेचं नाव आम्ही दिलं आहे सद्धम्म टूर भोसले कंपनी असं केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासामुळे आम्ही भरपूर असं काही काम करत असतो आणि आमचे पोलीस कमिशनर ठिकाणी पोलिसांना आणि आर्मीवाल्यांना 20% दिलेले आम्ही. म्हणून ही फार वैशिष्ट्य गोष्ट आहे, कारण मी पोलीसमध्ये असल्यामुळे पोलिसांना फिरता येत नाही, तर 20% डिस्काउंट देऊन त्यांच्या परिवाराने फिरावा यासाठी आमचे भरपूर पोलीस गेले. पुणा, नाशिक, धुळा, जळगावचे असे भरपूर पोलीस गेले आणि त्याच्यामुळे आता एक ऑफिस उघडलेलं आहे आम्ही बिटको पॉईंटच्या मागे प्रतीक आर्केटमध्ये मोठं ऑफिस उघडलेलं आहे. ते मुलगा आता बघतोय अभिजित शामराव प्रज्ञासागर भोसले, तो बघतोय. तर त्याच्यामुळे तिथं ऑफिसचं उद्घाटन आता माझी श्रीलंकेची सिस्टर जी मला प्रथम श्रीलंकेला घेऊन गेली, मला माझ्या पत्नीला, तिच्या हस्ते ओपनिंग केलं आणि तिचे मिस्टर इंग्लंडला असतात, त्यांचे बंगले इंग्लंडला, त्यांच्या हस्ते ओपनिंग केले. ते पण सुद्धा त्यांच्या हस्ते रिबिन कापून घेतली आणि मोठं ओपनिंग केलं. यावेळेस सर्व पत्रकार होते, सर्व राजकीय लोक होते आणि त्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते होते, बौद्धाचार्य लोक होते, भिक्षू होते, भिक्षू धम्मरत्न होतं, भिक्षू सुमित होते आणि सर्व समाजाचे बांधव आलेले होते आणि आपण ही सर्वांसाठी कमी पैशामध्ये ही सेवा देतोय. बांधवांनो, सर्वांनी याचा लाभ घ्यावा. कमी पैशामध्ये भोसले परिवाराच्या नावाप्रमाणेच त्या क्वालिटीमध्ये दम राहील. भोसलेच्या नावाला कुठेही टच लागणार नाही, कुठेही विश्वासघात होणार नाही. आमच्याबरोबर आत्ता आमची माता 85 वर्षाची आहे, ती 13 वेळा आमच्याबरोबर इथं फिरली, पण ती थायलंडला जाऊन आली एकटी आमच्या भरोशावर. 85 वर्षाची, हे लक्षात घ्या बंधूंनो. आम्ही त्यांची एवढी सेवा करतो आपल्या घरासारखं, त्यामुळे ते लोकच त्यांच्या नातेवाईकाला सांगतात. आता जस्टच आपल्या इथं खरात साहेब होते DCP, त्यांची मावशी आमच्याबरोबर गेली, तर तिने फक्त साहेबांना सांगितलं अरे लई चांगली सेवा आहे. आता सध्या पूर्ण परिवारासह नातेवाईकासह साहेब आता भूतानला गेलेले, लेह लडाखला गेलेले आपल्या ट्रिपमध्ये.
तर आम्ही एकच शब्द देतो, मी अभिजितचे वडील असल्यामुळे सद्धम्म टूरला आणि भोसले परिवाराला कुठेही असं कुणा असं काही भांडणं ऐकायला येणार नाही की यांनी काही केलेलं आहे. आम्ही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. हे तुमच्या सर्व जनतेमुळे, ह्या टूरच्या लोकांमुळेच आज आम्ही ऑफिस बांधू शकलो. हे छोटंसं रोपटं होतं, त्याचं वटवृक्ष केलं बांधून. आणि मला धम्माची आवड असल्यामुळं, निर्व्यसनी असल्यामुळं, माझे मुलं पण निर्व्यसनी राहिले आणि सर्व समाजाशी मैत्री असल्यामुळे त्याच्यामुळे ही ट्रीप जोरात चालू आहे. असंच तुम्ही मदत करत राहा, असंच माझ्या अभिजितच्या पाठीशी उभे राहा. मी तुमच्या पुढे विश्वासाला तडा येऊन देणार नाही. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. ओके. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.